मुंबईच्या निकालाची सुरुवात मी तुम्हाला असं सांगतो की 5 वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाने केली, जेव्हा त्यांनी सेना फोडली. भविष्यामध्ये एकनाथ शिंदेची गरज भासणार नाही, त्यांना दूर करता येऊ शकेल ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाला असेल तेव्हा. अजित पवारांची गरज आता कुठल्याच अर्थाने भारतीय जनता पक्षाला उरलेली नाही आणि त्यांच्याविषयी भाजपचे जे कट्टर कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड राग आहे आणि मतदारांना. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट अशी की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादा पवार यांनी भारतीय जनता पक्षासमोर खूप मोठं आव्हान निर्माण केलेलं होतं एकतर, आणि त्यांनी खूप आवाजही केलेला होता. म्हणजे भारतीय जनता पक्षावर त्यांनी कधी नव्हे ते भ्रष्टाचाराचे आरोप केलेले होते. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात तर त्यांनी एक जुनं प्रकरणही काढलेलं होतं. त्याच्यामुळे असं वाटायला लागलेलं होतं की ते तोडीस तोड अशा पद्धतीची लढत देतील. प्रत्यक्षात तसं झालं नाही. पुण्यामध्ये मला वाटतं त्यांना 2 आकडी संख्या गाठतानाही त्यांची दमछाक होत्या आणि पिंपरी चिंचवडमध्ये त्यांची गरज उरलेली नाही. म्हणजे ते विरोधी पक्ष राहतील पण भारतीय जनता पक्षाला सत्तेत येण्यासाठी त्यांची गरज उरलेली नाही. त्याच्यामुळे एका अर्थाने अजितदादांची ताकद ही खूप कच्ची झालेली आहे. अजितदादांचा जो प्रभाव क्षेत्र आहे, साताऱ्यामध्ये नगर परिषदेमध्ये त्यांना फटका बसलेला होता. आता सोलापूरच्या महानगरपालिकेत त्यांना फटका बसलेला आहे. सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी कुठेच त्यांची ताकद दिसत. त्यामुळे अजितदादांची ताकद खच्ची होणं ही या निवडणुकीतली सेकंड बिगेस्ट न्यूज आहे आफ्टर मुंबई. दुसरी एक गोष्ट अशी की लातूर आणि चंद्रपूरमध्ये काँग्रेसनी खूप मोठं यश मिळवलेलं आहे आणि काँग्रेसचा एकूण जी दुर्बळ अवस्था आहे राज्यभरामध्ये त्या पार्श्वभूमीवर हे यश लक्षणीय आहे. आता तिथे त्यांना स्थानिक गोष्टींचा फायदा झाला, जसं की विलासरावांच्या बद्दलचं जे स्टेटमेंट केलं त्याच्यामुळे लातूरमध्ये फायदा झाला, किंवा मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यात जे वाद होते त्याच्यामुळे चंद्रपूरमध्ये फायदा झाला. पण तरी सुद्धा तिथे त्यांचं नेटवर्क आहे, काँग्रेसचं मतदार पण आहे, हे एकत्र येणं हे महत्वाचं होतं आणि ते घडलं. मला असं वाटतं की काँग्रेसच्या नेत्यांनी याच्यातून धडा घेऊ शकतो. तिसरी गोष्ट अशी की MIM ला जे मोठं यश मिळालेलं आहे, जसं की संभाजीनगरमध्ये किंवा बाकीच्या ठिकाणी, ते सुद्धा एक लक्षणीय गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण हे बदलतंय असं आपण म्हणू शकतो. आता सगळ्यांचं लक्ष जिथे आहे त्या मुंबईच्या बद्दल. मुंबईविषयी मला विचारायचं होतं की नेमकं काय घडलं. ठाकरे बंधू सोबत आले, मराठी मुद्दा गाजला, तरी पण नेमकं काय घडलं मुंबईमध्ये. मुंबईच्या निकालाकडे तुम्हाला तात्कालिक म्हणजे काल परवाची किंवा गेल्या 6 महिन्यातल्या घडामोडींकडे बघून करता येणार नाही. मुंबईच्या निकालाची सुरुवात मी तुम्हाला असं सांगतो की 5 वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाने केली, जेव्हा त्यांनी सेना फोडली. आणि भारतीय जनता पक्षाला मुंबई काय वाटेल ते करून जिंकणं हे अत्यंत आवश्यक होतं आणि त्याच्यासाठी त्यांना सेना फोडणं आवश्यक होतं. आणि सेना फोडली नसती आणि ती जर एकसंध असती तर काय झालं असतं हे आजच्या जे आकडे आलेले आहेत त्याच्यावरून तुम्हाला दिसेल. कदाचित सेना जर एकसंध असती तर कदाचित सेनेला मुंबई जिंकता आली असती. मुंबईच नाही तर ठाणे, नवी मुंबई, कल्याण आणि कदाचित संभाजीनगर याच्यामध्ये सुद्धा सेनेला यश मिळवता आलं असतं. आता घडलं काय, तर एक साधी गोष्ट आहे की भारतीय जनता पक्षाची रणनीती जी आहे, एकतर त्यांनी मुंबईतला आपला सगळ्यात मोठा प्रतिस्पर्धी जो आहे शिवसेना त्याचं खच्चीकरण केलं, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी शिंदे सेनेला बरोबर घेतलं. एकनाथ शिंदेना ताकद दिली, त्यांना सत्ता दिली. पण त्याचबरोबर आज तुम्ही जे आकडे बघताय त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाने हे इन्शुअर केलेलं आहे, याची हे केलेली आहे की शिंदे सेना फार वाढणार नाही. शिंदे सेनेचे आकडे जर तुम्ही बघितले तर ते ठाकरे सेनेच्या खूप कमी आहेत. याच्यामुळे भविष्यामध्ये एकनाथ शिंदे ज्यांची गरज आहे म्हणून त्यांना बरोबर घेतलं, म्हणजे मुंबईत त्यांची गरज आहे म्हणून त्यांना बरोबर घेतलं, पण त्यांना फार वाढू दिलेलं नाही. भविष्यामध्ये एकनाथ शिंदेची गरज भासणार नाही, त्यांना दूर करता येऊ शकेल ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाला असेल तेव्हा. आता मुंबईत घडलं काय, ठाकरे बंधू एकत्र आले. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर सगळ्यांच्या अपेक्षा अशा वाढल्या की खूप काहीतरी बदल होईल, पण ते एका रात्रीत अशा गोष्टी घडू शकत नसतात. दुसरी गोष्ट अशी की ठाकरे यांची सेना इतक्या प्रमाणात दुर्बळ केलेली आहे भारतीय जनता पक्षाने गेल्या काही काळामध्ये, त्यांचे उमेदवार फोडून हे करून, त्याच्यामुळे खाली संघटनाच उरलेली नाही. त्याच्यामुळे ठाकरे सेनेला भावनेच्या जोरावर निवडणुका लढवणं हेच आवश्यक होतं. ते त्यांनी केलं, म्हणूनच त्यांनी सभा घेतल्या नाहीत, काहीच केलं नाही. एकच सभा घेतली, त्याच्यात एक हे केलं, शो केला आणि त्यांनी एक वातावरण फिरल्यासारखं वाटलं आणि ते दिसलं म्हणजे त्या अर्थाने. आणि ती जी भावना होती तीच त्यांच्या कामी आलेली आहे असं मला वाटतं आणि त्याचा त्यांनी योग्य वापर केला. म्हणजे आज आपण ठाकरे सेनेचे अनेक दोष विश्लेषक सांगू शकतील की ते बाहेर का पडले नाहीत, प्रचार का केला नाही, आधीपासून एकत्र का आले नाही, पण त्यांना जेवढं शक्य होतं तेवढं त्यांनी केलं. आणि भावना हीच गोष्ट उपयोगाची होती, त्यांना मराठी अस्मितेची भावना हीच गोष्ट त्यांना उपयोगाची होती, त्याचा त्यांनी योग्य वापर केला आणि त्यांना जे यश मिळालेलं आहे ते दुर्लक्षणीय नाही, लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे याच्यापेक्षा खूप कमी यश त्यांना मिळू शकलं असतं, पण आज मराठी माणसावर अन्याय होतोय आणि भारतीय जनता पक्ष त्याला चेपतोय अशी एक भावना तयार झाल्यामुळे मराठी माणूस पुन्हा एकदा पेटून उठला आणि मला असं वाटतं की हे जे यश मिळालं त्यांना मुंबईमध्ये ते त्यांना मिळालं. आता पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल याच्यामध्ये भाजपला बऱ्यापैकी यश मिळालं, पण
ही जी ठिकाणं होती इथं अजित पवारांची वर्चस्व होतं, पण आता त्यांना तसं दिसत नाही. तर एकंदर यापुढे अजित पवारांचं राजकारण कसं असेल किंवा त्यांना यातून कोणता मेसेज घ्यायला पाहिजे त्यांनी? मला असं वाटतं की या निकालामुळे खूप मोठे परिणाम कदाचित होऊ शकतात. सुरुवातीला मी जसा उल्लेख केला तसा अजित पवारांची गरज आता कुठल्याच अर्थाने भारतीय जनता पक्षाला उरलेली नाही आणि त्यांच्याविषयी भाजपचे जे कट्टर कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड राग आहे आणि मतदारांना हे दिसलेले आहे वारंवार. पुण्यात तर आज पुन्हा दिसलेलं आहे. अशा परिस्थितीत कुठल्या तरी टप्प्यात त्यांना दूर केलं जाऊ शकतं किंवा त्यांचा उपयोग नाही वारंवार त्यांना दाखवून देऊन त्यांनाच बाहेर पडायला लागेल अशी स्थिती निर्माण केली जाऊ शकते. दुसरी गोष्ट अशी की एकनाथ शिंदेच्या बाबतीत सुद्धा तेच घडलेलं आहे आणि मला असं वाटतं की विधानसभेलाच भाजपला हे कळून चुकलेलं होतं की आपण या राज्यात एक हाती सत्ता आणू शकतो. त्याचा दुसरा टप्पा 1 वर्षाच्या आत त्यांना आता हे याच्यातून दिसलेलं आहे. नगरपालिकांमध्ये आपण बघितलं, आता महानगरपालिकांमध्ये पण त्यांना दिसतंय की आपण एक हाती सत्ता आणू शकतो. 29 पैकी जवळपास 25 ठिकाणी ते एक हातीच जवळपास आलेले आहेत. काही ठिकाणी शिंदे सेनेची थोडीफार मदत त्यांना होईल. पण मला असं वाटतं की याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष अधिकाधिक स्वबळाकडे जाईल. अधिकाधिक ते हे जे सहकारी आहेत आपले मित्रपक्ष आहेत त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करेल किंवा कट्टू साईज ज्याला म्हणतात तशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न करेल. आणि मला असं वाटतं की राजकारण आहे इथून पुढे भारतीय जनता पक्ष विरुद्ध बाकीचे सगळे असं एक राजकारण आकाराला येईल आणि त्याच्यामध्ये अजितदादांचा किंवा एकनाथ शिंदे यांचा रोल हा खूप कठीण होऊन बसेल. म्हणजे ठाकरे सेना किंवा काँग्रेसला एक सोप आहे कारण ते पहिल्यापासूनच भाजपच्या विरोधात आहे. पण अजितदादा किंवा शिंदे सेना काय करतील हे बघावं. या निवडणुकीच्या सुरुवातीपासून देवेंद्र फडणवीस फ्रंटला येऊन लढले, तर एकंदर त्यांना या गोष्टीचा फायदा पण झाला. तर या सगळ्या गोष्टीमुळे आणि एकंदर फडणवीसांच्या राजकारणाकडे, त्यांच्या स्टाईलकडे तुम्ही कसं पाहता? देवेंद्र फडणवीस हे अत्यंत धुरंधर, मुत्सद्दी, हुशार, चाणाक्ष असे सगळ्या प्रकारचे राजकारणी आहेत. हे काही त्यांनी वारंवार सिद्ध केलेले आहे आणि त्याचे त्यांना 100% गुण हे द्यावेच लागतात. भारतीय जनता पक्षाचे कुठलेही जे कार्यकर्ते असतात किंवा नेते असतात ते 365 दिवस राजकारण करत असतात. त्याप्रमाणे देवेंद्रही करतात. देवेंद्रांकडे बाकीच्याही गोष्टी आहेत की त्यांची कारभारावर पकड आहे किंवा ते योग्य त्या गोष्टींचा वापर करून घेऊ शकतात, विरोधकांमध्ये फूट पाडू शकतात. असं म्हटलं जातं की तेच विरोधी पक्ष चालवतात. ते आपल्याला अनेकदा दिसलेलं आहे. माझं म्हणणं असं की या सगळ्या गोष्टी आहेतच. या सगळ्या गोष्टी भाजपच्या पण आहेत आणि देवेंद्र फडणवीसांच्या आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे त्यांचे उगवते तारे आहेत या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण मला असं वाटतं की देवेंद्र किंवा भाजप यांच्याबाबत सांगायला हे पाहिजे की त्यांच्या रणनीतीची आपण तारीफ करू, त्यांच्या कष्टांची आपण तारीफ करू, त्यांचे काय म्हणतात त्याला कार्यक्रम, त्यांची विचारसरणी पोहोचवण्याची त्यांची जी धडपड आहे त्याच्याविषयी आपण चांगलं बोलू. पण त्याच्यासाठी ते जे मार्ग वापरतात आणि जे मार्ग गेल्या काही 4 वर्षात त्यांनी वापरलेत महाराष्ट्राच्या धडधडीत डोळ्यासमोर ते अत्यंत वाईट अशा पद्धतीचे आहेत. त्याला वेगवेगळ्या पद्धतीने वाईट म्हणता येईल अशा पद्धतीचे आहेत. पक्ष फोडणे असतील, निवडणूक आयोगाचा वापर करणे असेल किंवा पैशांचा वापर असेल. गिरीश महाजनांना त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी सांगितलं की नको हे बाहेरचे लोक वगैरे अशा पद्धतीने. तर मला असं वाटतं किंवा गुंडांना तिकीट देणं असेल किंवा समोरच्या उमेदवारांना फोडणं, म्हणजे ज्यांनी अर्ज दाखल केलाय अशा उमेदवारांना फोड, असे अनेक प्रकार त्यांनी केलेले आहेत. तर हे जे मार्ग त्यांनी वापरले, त्यांची रणनीती आणि बाकी सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, पण हे मार्ग हे अत्यंत लोकशाहीला घातक अशा पद्धतीचे आहेत. आणि मला असं वाटतं की खरं जर सांगायचं तर देवेंद्र फडणवीसांचा प्रश्न तुम्ही विचारलात तर त्यांच्यासारख्या नेत्याला, त्यांच्यासारख्या पक्षाला याची गरज नाही. पण ते असे मार्ग का त्यांना वापरावे लागतात आणि का ते पुन्हा पुन्हा वापरतात याचा विचार केला पाहिजे. हे वापरल्याशिवाय यश मिळवता येणं शक्य नाही का असा प्रश्न त्याच्यामुळे त्याच्यातून निर्माण. याच्याच आधारावरती माझा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण, हे फोडाफोडीच असेल किंवा आयाराम गयाराम हा जो प्रकार होतोय, तर या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं बघता? मतदार याच्याकडे कसे पाहतायत? काय माहितीये का की अनेकदा असं म्हटलं जातं की पैसे वाटपाच्या संदर्भामध्ये हा मुद्दा नेहमी सांगितला जातो की मतदार पण मग पैसे घेत, मग ते पण दोषी आहे. असं आहे की मतदार हा इतका दुबळा आहे किंवा कुठलाही एखादा सामान्य माणूस, कुठलाही सामान्य माणूस हा सिंगल जो व्यक्ती असतो तो खूप दुबळा असतो. तो काही करू शकत नसतो या सगळ्या. त्यातल्या त्यात जो काही करू शकतो तो पक्ष किंवा संघटना हे काहीतरी त्याला विरोध करू शकतो, तेही करू शकत नाही. त्यांच्यामध्ये तेवढी नैतिक ताकद असावी लागते. आता फोडाफोडीचं जे राजकारण आहे, आता जर आपण भाजपचे काही उदाहरणं दिली तर भाजपचे प्रवक्ते आणि नेते असं सांगतील मग काँग्रेसच्या काळात असं होत नव्हतं. मुद्दा काँग्रेसच्या काळात होत नव्हतं का वगैरे हा नाहीच आहे. मुद्दा तुम्ही कशा पद्धतीने ते करताय, कुठल्या थराला जाऊन करताय आणि तुम्हाला याची गरज आहे का. आणि मी मगाशी म्हटलं तसं तुम्हाला याची जर गरज नसेल, तुम्हाला इतकं तुमचा प्रचंड लोकप्रिय असा मोदी नावाचा ब्रँड आहे तुमच्याकडे हिंदुत्वाची एक प्रचंड विचारसरणी आहे जी पोचलेली आहे, तर तुम्हाला या सगळ्याची गरज काय. जर तुम्हाला हे मार्ग वापरत असाल तर याचा अर्थ तुम्हाला खात्री नाहीये आणि याचा अर्थ
अर्थ तुमचं यश हे काहीतरी प्रॉब्लेमॅटिक आहे, तुमचं यश डागळलेलं आहे, तुमच्या यशामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा तुम्हाला खात्री नाही आणि खरोखरच मतदारालाही त्याच्याबाबत हे झालेलं नाही, आश्वस्त झालेलं नाही त्या विचारसरणीबाबत. मला असं वाटतं की याचा विचार करण्याची गरज आहे आणि फोडाफोडीचं राजकारण किंवा हे फार काळ टिकणार नाही. इथून पुढच्या काळामध्ये माझं तर असं म्हणणं आहे की मुंबईच्या निकालातनं एक गोष्ट अधोरेखित झालेली आहे. मुंबईचा निकाल ही ठाकरे बंधूंच्या ताकदीचं यश नव्हे. मुंबईचा निकाल हे इथल्या मराठी जी जनता आहे त्यांची नैतिक भूमिका घेण्याची जी शक्ती आहे. नाहीतर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात कशाला ते उभे राहिले असते. ही जी उभी राहिलेली जनता आहे ज्यांनी 60-70 जे निवडून दिलेले आहेत ठाकरेंना, ती एका भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या अनैतिक राजकारणाच्या विरोधात उभे राहू पाहणारी जनता आहे. त्याला ठाकरे होते म्हणून त्यांनी ठाकरेंना मतदान केलं. मला असं म्हणायचंय पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीने भाजपनी जर राजकारण चालू ठेवलं तर त्यांना राज्यभर अशा पद्धतीचा विरोध बघावा लागेल. तो विरोध संघटित कोण करू शकेल, कधी करू शकेल, 2 वर्षात होईल, 5 वर्षात होईल हे मला माहित नाही. पण मला असं वाटतं ही लढाई ही आज जी जिंकलेली आहे, आज जी उभी राहिलेली आहे मुंबईतली किंवा जे मतदान झालेलं आहे ते भाजपच्या किंवा महायुतीच्या अनैतिक व्यवहाराच्या विरोधात झालेलं आहे. कमी असेल पण ते झालेलं आहे आणि तो टक्का वाढत जाणार आहे. हे फोडाफोडीचं राजकारण वगैरे जे तुम्ही म्हणताय त्याला कुठे ना कुठे जनता कंटाळलेली आहे आणि